बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज। मागील 3 दिवसापासून धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उमेद अभियानाचे आंदोलन करीत दक्षिणताई सलगर आलेले आहेत आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी। काय परिस्थिती, सरकार काय मागण्यांना लक्ष देते का नाही? माझं असं मत आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण राज्य जीवनोन्नती अभियान जे आहे जे की केंद्र सरकारने काँग्रेस राष्ट्रवादीची दिल्लीमध्ये सत्ता असताना युपीए गव्हर्नमेंटने अंमलात आणलं होतं आणि याचा फायदा राज्यातल्या ग्रामीण भागातल्या गरीब शोषित वंचित पीडित कष्ट करणाऱ्या महिलांना होत होता। त्या महिलांनी स्वतः तर कष्ट केले पण त्या समाजामध्ये राहणाऱ्या, त्या गल्लीत, त्या गावात, त्या तांड्यावर राहणाऱ्या महिलांना सक्षम केलेलं आहे। आज आधार देण्याचं काम केलेलं आहे। हे अभियान चालू राहिलं पाहिजे, हे आमची मनापासून इच्छा आहे। आज हा तिसरा दिवस आहे। आम्ही काय येतोय कारण आम्ही जिल्हा परिषद मध्ये बारकाईने पाहिलंय, जिथे प्रत्येक विभागाचं कोण पोहोचू शकत नाही तिथे या महिला पोहोचतात, हे उमेदवार पोहोचतात, त्या महिलेला आधार देतात, त्या सक्षम होत आहेत, एम्पॉवर करतायत। मग हे बंद पाडण्याचं षडयंत्र कोणाचं आहे? हे जर षडयंत्र असेल तर मला सांगायचं की आम्ही हे हाणून पाडू आणि आम्हाला या सरकारला सांगायचंय 50 खोकेचं वाटप करण्यापेक्षा आणि 1,500 लाडकी बहीण म्हणण्यापेक्षा या कष्ट करणाऱ्या महिला आहेत, यांना सक्षम पद्धतीने काम करू द्या, त्यांची आस्थापना कायम करण्यासाठी प्रयत्न करा। जे खाते कष्टाने त्याला खाऊ देत नाही आणि आईत खाऊन तुम्ही वाढवण्याची कामं करू नका असं मला सांगायचंय। परंतु ऍट द सेम टाइम अतिशय जबाबदारीने सांगायचंय, जर आमचं सरकार आलं तर आम्ही पहिल्यांदा या महिलांचा आणि राज्याच्या उमेदचा प्रश्न पहिल्या ह्याच्यात मिटवू, हे मला सांगायचं। आमचा पूर्ण पाठिंबा उमेद असेल, आशा कार्यकर्ता असतील, अंगणवाडी कार्यकर्ता असतील, या लढाऊ बायका आहेत। कोरोना काळात सगळे पक्के पळून जात होते, परंतु या महिला, आशा कार्यकर्ता, आमच्या अंगणवाडी ताई पहिल्या क्षणाला पोहोचणाऱ्या महिला होत्या, काम करणाऱ्या महिला होत्या। त्यामुळे आम्हाला यांचा अभिमान आहे आणि आम्ही यांच्यासाठी काम करणार। माझा दुसरा प्रश्न आहे की आज 3 दिवस झाले सरकारचा प्रतिनिधी किंवा ह्यांची कुठेही चर्चा झाली नाही, तर याच्याबद्दल काय आपण पाठपुरावा करणार का? बरोबर आहे ना, त्यांना असं वाटतंय की पैसे वाटून लोकांना विकत घेऊन मतदान घेता येतं, परंतु मला सांगायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलेलं आहे, कोणी कोणाला विकत घेऊ शकत नाही आणि या स्वाभिमानी बायका आहेत, कष्टाचं मागतायत, फुकटचं मागत नाहीत। त्यामुळे मला असं वाटतं की जर सरकारने दखल घेतलं नाही तर या महिलांमध्ये सरकारला बेदखल करण्याची हिंमत आहे, सरकार पाडण्याची हिंमत आहे आणि म्हणून सांगते तुम्हाला की या महिलांचा विचार व्हावा। आम्ही राजकारणी नंतर आहेत, ग्रामीण भागातली मुलगी म्हणून सांगते, या कष्ट करणाऱ्या बायका आहेत, लढणाऱ्या बायका आहेत, संसार सांभाळतात, घर प्रपंच बघतात आणि सगळं करून आपली गल्ली, आपला गाव, आपल्या महिलांना सक्षम करतायत, याचा अभिमान बाळगाना। सावित्रीच्या खऱ्या लेकी, अहिल्याच्या, जिजाऊंच्या खऱ्या लेकी, दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून या महिला आहेत। त्यामुळे यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे। तरी आपल्यासोबत पक्षांच्या संघ होत्या, जर सरकारने मागण्या नाही मान्य केल्या तर या महिला सरकार पाडल्याशिवाय राहणार नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन सचिन गोरोसह गणेश वाघमोडे।